नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. ओके, सो आपण आता मॉर्निंग स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग सिरीज बघत आहोत. त्यामध्ये आपण मे जून जुलै या तिन्ही महिन्यांमधलं ऑल ओव्हरचं प्रॉफिट इथं आपण बघितलेलं आहे. याचे प्रत्येक आठवड्याचे, प्रत्येक ट्रेडचे, प्रत्येक दिवसाच्या ट्रेडचे ॲनालिसिस असलेले व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत. त्याचं जे लिंक्स आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. ओके, आपण आलो ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला हेवी लॉस झालेला होता. मी पुन्हा एकदा सांगतो की मॉर्निंगची स्ट्रॅटेजी आपली फक्त एक ऑब्झर्वेशनमधून आलेली स्ट्रॅटेजी आहे. बाकीच्या आपल्या लिक्विडिटी स्वीपच्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा लिक्विडिटी एक्सटर्नल लिक्विडिटीच्या त्यांना स्ट्रॉंग बेस आहे, पण हा एक ऑब्झर्वेशनमधून, कॉमन ऑब्झर्वेशनमधून आलेली स्ट्रॅटेजी आहे. सो या स्ट्रॅटेजीला त्या दोघांच्यापेक्षा खूप कमी कन्फर्मेशनचा बेस आहे. सो बघू आपण ही स्ट्रॅटेजी कुठल्या पद्धतीने वर्क होते. काही महिने आपण याला बॅक टेस्टिंग करून मग आपण ठरवायचं आहे की ही आपली स्ट्रॅटेजी आपल्याला किती पद्धतीने, चांगल्या पद्धतीने वर्क होते. ओके, सो आपण दुसऱ्या आठवड्यात काय झालं एकदा चेक करू. अगेन या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे. बाईंगची कॅन्डल देऊन आपल्याला बाईंगला बसून मार्केट सेलिंगला गेलेलं होतं. ओके, इथं आपल्याला 20 पिपच्या आसपास एसएल होता. आपण बफर करून लावतोय. सो सिम्पली 30 पिपचा एसएल या ठिकाणी डन झालेला आहे. ओके, आपण जाऊ 12 ऑगस्टला. या ठिकाणी सुद्धा आपल्याला मार्केटनं ट्रॅप केलेलं होतं. दुसरी कॅन्डल आपल्याला रेड बनवून मार्केटनं बाईंगच्या साईडला मोमेंटम दिलेली होती. ओके, या ठिकाणी आपला सेल असता आणि आपला एसएल कितीला उडला एकदा चेक करू. 25 पिपच्या आसपास एसएल होता. मी कन्सिडर करताना 40 पिपचा एसएल कन्सिडर करतोय. ओके, 40 पिप्स एसएल हिट. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ट्रॅप केलेला आहे. पुन्हा बाईंगला बसून मार्केट सेलिंगला गेलेलं होतं. या ठिकाणी बाईंगला बसलो असतो आपण तर आपल्याला एसएल किती जावं होतोय बघूया, एकदा चेक करूया. 12 पिपच्या आसपास फक्त एसएल होता. इथं आपण मी कन्सिडर करताना 20 पिपच्या आसपास एसएल कन्सिडर करतोय. 20 पिप्स एसएल हिट. ओके, जाऊ आपण 14. ओके, या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट झालेलं बघायला भेटेल. दोन्ही पण आपले टार्गेट डन झालेले होते. ओके, 100 पिप्स टीपी डन. दुष्काळात थोडंसं पाणी दिसावं त्या पद्धतीने आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीने ह्या महिन्यात प्रॉफिट दाखवलेला आहे. अगेन या ठिकाणी सुद्धा आपल्याला आरामात 100 पिपचं प्रॉफिट झालेलं आहे. ओके, 15 ऑगस्टला आपल्या स्ट्रॅटेजीनं आपल्याला नाराज केलेलं नाही. जिलेबी खाऊन चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. पण ऑल ओव्हर काय होते आपण एकदा चेक करू. टोटल ट्रेड्स किती आहेत? 5. टीपी डन ओनली 2. एसएल हिट किती? 3. आणि ऑल ओव्हर प्रॉफिट आहे की लॉस आहे आपण एकदा चेक करू. ओके, 100 प्लस 100 मायनस 30 मायनस 40 मायनस 20. ओके, फक्त 110 पिप्सच्या आसपास आपण दुसऱ्या आठवड्यात ऑगस्टच्या प्रॉफिटमध्ये आहे. आपण आपलं जर्नल मेंटेन करूया. ओके, ऑगस्ट सेकंड वीक 110 पिप्स प्रॉफिट. ओके, सो बघू आपण. ऑगस्ट महिना तरी खूप हालाकीचं चाललं आहे. थोडक्यात बघायला गेलं तर आपल्याला आपल्या ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे, बाकी स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण ऑलरेडी खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये आहोत. सो हरकत नाही, बघू नेमकं काय होतंय ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात नेमकं काय होतंय आणि आपण हा महिना किती जास्त लॉसमध्ये क्लोज करतोय की कमीत कमी लॉसमध्ये क्लोज करतोय आपण चेक करू पुढच्या व्हिडिओजमध्ये. हे व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका, कारण ह्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या. ज्या वेळेला लॉस होतो त्यावेळेला आपण काय माइंडसेटने ह्या स्ट्रॅटेजीकडे बघतो. सो पुढचा व्हिडिओ नक्की मिस करू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काय होते चेक करूया. थँक्यू सो मच.